मला जर यांनी जेलमध्ये टाकलं ना, मी जेलमधले मराठ्याचे सगळे कैदी एक करीन, आत्मोर्चा काढीन. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तुम्ही असल्या चाली करू नका, आणखीन तरी माझ्या नादी लागू नका तुम्ही. 10% आरक्षण घोषित झालंय, मग ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण मिळण्यासाठी हट्ट का? क्यों ओबीसी के अंतर्गत ही आरक्षण चाहिए? की मराठा समाज हा ओबीसी थे, ह्या शेकडो वर्षाच्या नोंदी आहेत, हे आजकाल नाही आहेत. 50%च्या वर गेल्याच्या नंतर आरक्षण टिकणार नाही आहे. मग जे आरक्षणच टिकणार नाही आहे ते तुम्ही आम्हाला वेळोवेळी का देता? मुळात तुम्हाला आमची फसवणूक करायची म्हणून तुम्ही आम्हाला ते आरक्षण देता. हे बघा, मी जाहीरपणानं सांगतो, ओबीसी आरक्षणात आम्ही जात नाही आहेत. ओबीसीच आमच्या आरक्षणात आलेत.